तर हॅलो भावांनो, जय श्रीराम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज काय काम नाही, काय नाही बघा, निवांत आहे. मग भाऊच्या मुलीला सोडायचं होतं सुईस अकॅडमीला परभणीला, तर तिला घेऊन निघालो बघा. ही आमच्या रेल्वेचा गेट आहे पिंगळीचा, सदैव असंच असते बघा, गेट लागलेलाच. मग आलो परभणीमध्ये सुईस अकॅडमीला, सोडलं तिला आणि नीट नंतर परत निघालो वापस पॉईंटला. मग बघा ही बस नवीन दिसली बघा, सकाळची एकदम बनवून आलेली ट्रॅव्हल्स. काय पॉईंटला आलो, पॉईंटला आल्या चंदू भाऊ रामभाऊ भेटला. म्हणलं चल बरं भाऊ, आपल्याला थोडं काम आहे, तुला जरा माहिती आहे तिकडं, आपल्याला माईक घ्यायचं होतं. माईक घ्यायला आलो बघा नरसिंह मोबाईल शॉपीला. इथं 2 प्रकारची होती, पण त्यातलं हे बोयाचं चूज केलं आहे आपण. आता कशी क्लिअरिटी आवाजाची ती सांगा तुम्ही एकदा. मग काय ते माईक हे घेऊन निघालो बघा नाश्ता करायला अन्नाच्या उडपीला. मग इथं आलो 2 डोसा सांगितला आहे, मसाला डोसा. आणि हे मालक आहे बघा इथला अण्णा. नाश्ता करून निघालो आणि नंतर पॉईंटला आलो, बघायचं सिस्टम काय काय नाही. जा संध्याकाळीच बघून निवांत लाग्या कसं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये बी कळतंय आणि कसा आवाज आला तर तुम्ही बी सांगा. मग काय थोड्या वेळ बसलो, मग इथं परता भावाला चल म्हणला पाणीपुरी खाऊन येऊ आपण. म्हणलं चल भाऊ. मग ह्या काय भाऊ कसं हात दाखवायला बघा, ही परताभाऊची गाडी आहे. मग तिथून आलो पाणीपुरीच्या गाड्या. इथं गंगाबाया लक्कनबाया भेटला, त्याच्या मित्राचा पाणीपुरीचा गाडा होता. पाणीपुरी हाणला दणका. त्याला म्हणलं परताभाऊ म्हणले काम आहे मला. म्हणलं गंगाभाऊला म्हणलं तर भाऊ सोड मला, जाऊ दे. मग पॉईंटला आलो, आपली धन्नू काढली आणि निघालो बघा नीट गावाकडं. व्हिडिओ कसा वाटला आहे सांगा, लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. धन्यवाद, भेटू पुढच्या पार्टमध्ये. आणि आवाज कसा यायला ते एकदा सांगा.